ते काही नाही, सर आले ना की डायरेक्ट त्यांच्यासमोर लोटांगणच घालायचं. बिचाऱ्यांना केवढं लागलंय माझ्यामुळे काय. आता ते चिडले जरी ना तरी त्यात त्यांची काहीच चूक नसणार आहे. पण माझी पण तर काही चूक नव्हती ना. माझ्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती. पण काही नाही, आता ते जे काही म्हणतील ना गौरी, मान खाली घालायची आणि ते जे काही म्हणतील ते शांतपणे ऐकून घ्यायचं आणि त्यांना सॉरी म्हणायचं. आबा, अगं काय गो, क्लासला जायला उशीर होते म्हणाली, इथं गेम खेळत बसलीस होय तू? नाही, मी हे बघ चालले. थांब, ही प्लेट कोण जागेवर ठेवणार आहे? आईला काय नोकर म्हणून ठेवले तुझ्या हाताखाली? ती ड्रामा करतेस तू. चाललीस ना किचन मध्ये, घेऊन जा ना एक दिवस. अजिबात ठेवणार नाहीये. इतर 8 दिवस कामाला ताई येणार नाहीयेत कामाला. सणासुदीच्या दिवशी नेमक्या सुट्टीवर जातात. मी एकटीने काय काय करायचं? हा, ओ म्हणजे तुला स्वयंपाक करायला लागणार आहे म्हणून चिडचिड होतीये काय? अगं, इथं स्वतः इकडची काडी तिकडे करत नाहीस आणि माझी काय चेष्टा करते? हा मम्मा चिल, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मी तुला एक फोन नंबर पाठवते, त्याच्यावर फोन कर. 1 तासात खूप घरी येईल. ओके, चल बाय बाय. आबा, आबा कार्टी आहे, प्लेट जागेवर ठेव म्हणलं तर तेवढं पण ऐकलं नाही. ये संध्याकाळी बघते तुझ्याकडे, तुलाच कामाला लावते. सर, अर्पिता ऐक, तर बघ, मॅडमच्या तब्येतीच्या बाबतीत कुठली हायगाय की नाही मला सांगणार नाही. त्या नीट जेवतात की नीट बघायचंय आणि औषध वेळेत घेतात की नाही बघायचंय. बघ, हे गौरी, अरे तू इथे काय करत असते? हे बघ, तुला आत्ताच्या आत्ता अभिमन्यू सरच्या घरी खाणा बनवायला, जेवण बनवायला जायचं असतं. अभिमन्यू सरांच्या घरी? अण्णा काका लेक्चर? अरे मी काय ते तमिळमध्ये बोलला असतो, तेलुगूमधून बोलला असते. हे बघ, ते अभिमन्यू सरच्या बहिणीचा फोन येऊन गेला असतो. पण अण्णा काका माझं लेक्चर? अरे गौरी, तू लेक्चरला नाही गेलीस तरी तू कॉलेजमध्ये राहील. पण तू सरच्या घरी नाही गेली तर सर चिडेल, आणि सर चिडले तर तुझं कॉलेज बंद आणि माझं कॅन्टीन. काही नाही, सरच्या घरी जाणे घे. पण अण्णा काका, हे बस, मला पहिल्या दिवसापासून माहित असतं. अरे ते कॉलेजचा टाइम, कॅन्टीनचा टाइम सेम असतो. ते नाही मॅनेज होत असतं, नाही जमेल. मी ना नवीन दुसरा कुक बघले. नाही, प्लीज प्लीज प्लीज, दुसरा कुक वगैरे नका शोधू. मी करते मॅनेज. मी करते. हा, अरे यार, सर तर गेले, पण मी त्यांच्याशी बोलायला थांबली हे माहीत असून सुद्धा गेले. मुद्दाम करतायत का सर? पहिले मला वर्गातून बाहेर काढलं, मग दुसऱ्या कॉलेजमधनं ऑफर दिली, आणि तरी पण मी ऐकत नाहीये म्हटल्यावर डायरेक्ट मला कामाला लावतायत, जेणेकरून माझे लेक्चर्स बुडतील. असं का करतायत सर? स्वतःच्या आईची तर इतकी काळजी घेतात, मग माझ्याशी असे क्रूर का वागतायत? मला तर वाटतं ना, ते फक्त त्यांच्या आईचंच ऐकतात, म्हणजे त्यांच्या आईशीच बोलायला पाहिजे. मागच्या वेळेस आपण आधुनिक मराठी वाङ्मय निर्मितीबद्दल बोललो, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आजच्या तासाला आपण त्याही मागे थोडंसं जाऊन मध्ययुगीन काळात मराठीत कशा प्रकारची वाङ्मय निर्मिती होत होती ते आता आपण बघूया. हे नक्कीच कॅन्टीनमध्ये अडकले असणार. बरं झालं, किमान आज तरी मला टेन्शन फ्री शिकवता येईल. तर लीळा चरित्र हा मराठीतला पहिला पद्यग्रंथ. श्री चक्रधरांच्या लीळा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतरची साहित्य निर्मिती म्हणजे ज्ञानेश्वरी. काय मग, आज मूड एकदम चांगला दिसतोय. अरे आज ती कॅन्टीन वाली आली नाहीये ना, डर्टी गर्ल. अच्छा, तरीच वडे बनवत बसली असेल. काय चाललंय तुमच्या कुसरपुसर? सांगा. ते आम्ही बापडे इकडे मध्ययुगीन काळातल्या मराठी साहित्य निर्मितीची चर्चा करतोय
तुमच्यात काय चर्चा चालली तेही कळू दे. काय चाललंय? उभे राहा. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? कोणी लिहिली? मी लिहिली सर. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली सर. काय त्यात? ओवे लिहिलं सर. कशासाठी? जात्यावर गायला. आ जात्यावर ओव्या ओव्या गाय गातात सर गावाकडे. बसा बसा आणि जरा अभ्यासात लक्ष द्या. बसा अरे. तर संस्कृत मधलं गीतेचं तत्वज्ञान आपल्या भाषेत आपल्या लोकांसाठी उपलब्ध व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. भावार्थ दीपिका हे त्याचं मूळ नाव. ही अशी शांतता रोज मिळायला हवी. आज सगळं सुरळीत पार पडणार. सर बरेत का आता? हो बरेच म्हणायचे. सुदैवानं मेजर काही झालं नाही. हो ते पण तुला कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी कळत असतील ना कॅन्टीन मध्ये? हा, पण मी आता कॉलेजमध्ये ऍडमिशन पण घेतलंय. म्हणजे मला स्कॉलरशिप मिळाली. अय्यो हो का? हो. किती छान. म्हणजे तू लेक्चर्स पण अटेंड करते आणि कॅन्टीन मध्ये काम पण करतेस? हो. मी करू का ज्यूस? नाही राहू दे, मी करते ना. तू भाजीचं बघ. माझं नेहमीच आहे ग. मॅडमची ज्यूसची वेळ झाली ना, त्यांच्या सगळ्या वेळा सांभाळाव्या लागतात बाई. नाही तर खूप त्रास होतो त्यांना. मॅडमला गोळ्या पण घ्याव्या लागतात ना, त्यामुळे भूक पण खूप लागते. हो, पण तुम्ही त्यांना मॅडम का म्हणता? हा ग, कारण त्या शिक्षिका होत्या ना, आम्ही सगळेजण त्याला मॅडम म्हणतो. अच्छा असं होय. माझ्या काकूच्या ज्या आई आहेत ना, त्या पण शिक्षिका होत्या. हे सगळेजण त्यांना बाई म्हणतात. अय्यो हो का? वयस्कर लोकांना खूप जपावं लागतं बाई. आणि दादाचं प्रेम काय विचारू नकोस. जरा इकडचं तिकडं झालं की लगेच चिडचिड करतो. अच्छा, म्हणजे घरात पण सारखी सारखी चिडचिडच करत असतात वाटतं. मला वाटलं होतं आईबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत. गौरी, तूच नेहा ज्यूस मॅमसाठी, म्हणजे अभिमन्यू सरांबद्दल बोलता येईल तुला. त्याच समजावून सांगतील त्यांना की ह्या बिचारीला त्रास देऊ नकोस बाबा. मी काय म्हणत होते मॅम, ते अरे बापरे, काय झालं मॅडमला? एक मिनिट. साधी सही काय मागितली मात्र एवढी आकडते. घ्या 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 पाणी पे मॅडम. पाणी प्या. हो असं नका ना करू, जीव जाईल तुमचा. हे बघा आधी सही करा आणि मग त्या जीव. हा द्या बघ. हो काय झालं? काय झालं? अगं ते त्यांनी गोळ्या घेतल्यात आणि त्या तोंडाचं पाणीच पित नाहीयेत. मॅडम पाणी प्या. प्या ना पाणी. अगं त्या नरड्यामध्ये अडकल्या ना गोळ्या, जीव जायचा त्यांचा. हो पण तुम्ही कशाला गोळ्या दिल्या? मी दिल्या असत्या ना. अगं ते मी असं काय करतेस, ते ताई आले नाहीत ना काम करणाऱ्या. तू रडत होतीस, मग म्हटलं तुझं जरा काम हलकं करू म्हणून मीच गोळ्या घेऊन आलो. हो पण आधी पाणी द्यायचं मग गोळ्या द्यायच्या. असं का तुझं उलट डोकं आहे? हो. अरे हो काय. मॅडम, गोळी घेतली ना तुम्ही? हा, अहो मग पाणी प्या ना, नाही तर गोळी घशात अडकेल तुमच्या. हा आई
आई आई आई बरं बरं थांबा 1 मिनिट. ताई मला ग्लास दे ना तो. या आई. आई पाणी घे. आई घ्या पाणी घ्या. हळू हळू. हे म्हातारी हिच्यातून बरं पाणी पिते. हिचा आपल्याला फायदा करून घ्यायला हवं. हा हिच्याकडून आहे ना या म्हातारीचे साईनच घेतो. एकदा का या म्हातारीच्या साईन पेपरवर झाल्या हे हिचा सगळ्या बँकेचा व्यवहार आपण करायला मोकळे. तात्या तात्या आज जायचं होतं. ते तुमचा कोण तो खडूस सर आहे ना त्याला भेटायचंय. आहे का तू आज? जाऊ दे तुला काय कळणार रे. तू आहे वॉचमन बाहेर थांबलाय. हो आयकर असल्याशिवाय कोणाला सोडता येत नाही आत्ताला. सोड. आयकर पाहिजे. माझ्या बापाने मला विचारलं ना तरी मी आयकर देत नाही. तू कोण आहे रे? फक्त विद्यार्थ्यांना सोडायची परवानगी आहे. तसा मला काही प्रॉब्लेम नाही हो. अरे तुला काय प्रॉब्लेम नाहीच आहे पण मला सोडलं नाही ना तर तुला प्रॉब्लेम होईल. आले कळलं काय? अर्पिता तुला काय सांगितलं, मला कॉलेजमध्ये असताना फोन केलेला आवडत नाही. हो रे बाबा सॉरी पण काहीतरी महत्वाचं काम आहे. एरवी हे गेले असते पण या आठवड्यात त्यांना जमणार नाहीये. अरे आपल्या गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर द्यायची. स्टॉल आणि मूर्ती दोन्ही ठरलेली आहे. फक्त तिकडे जाऊन ऑर्डर द्यावी लागेल. ते पितांबर उपर्ण याचे रंग ठरवावे लागतील ना म्हणून. अर्पिता का अडकवतेस मला या गणपतीमध्ये वगैरे? आम्हाला सांग ना. अरे हबाला काय सांग, तिला कळणार आहे का त्यातलं? गोळ घालून ठेवेल ती. आणि मी तुला काय पूजा करायला सांगते का हात जोडायला सांगते? फक्त जाऊन मूर्ती पोखर एवढंच सांगते ना. ठीक आहे ठीक आहे पाठव. त्या स्टॉलचा पत्ता वगैरे काय असेल तो पाठव. हा चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. गेम वाजवीन ना तुझा. गेटवर परत उभा राहायचा नाही तू. मगाशी गुरमीत बोलत ना डोळ्यात डोळे घालून बोल. आता बोल. अहो तुम्हाला ज्यांना भेटायचं ना त्याची लेखी परवानगी आणा ना. ते परवानगीच्या तुझ्यात राहतात शेफ फाईट देईन ना तुला. काय हा कळलं ना? बाजार उठवून टाकेल तुझा. ए यार थांब रे जरा बोलू दे. परवानगी पाहिजे तुला. इकडं बघ इकडं परवानगी बघतो ना तुम्हाला. अरे तू थांब रे जरा. कळत नाही का तुला? काय चाललंय? ते इथं कशाला आलेत? यांचं काय काम आहे? घालव त्यांना. आणि आम्ही आमचं बघू ना. आमचा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही जा. मला आज जायचंय कॉलेजमध्ये म्हणून आलोय. जा तू जा तू. जा जा ना. फक्त आत गेल्यानंतर बाहेर येताना तुझा चेहरा या लायकीचा राहणार नाही एवढं लक्षात ठेव. जा. हा जायचंच आहे मला. काय घाबरतो का काय? हा घाबरतो का काय तुम्हाला? यांनी हात पकडून ठेवलाय म्हणून. नाहीतर कधीच आत गेलो असतो. काय घाबरत नाही तुम्हाला मी? तुमची काय शानपट्टी आहे? यांना सांगून ठेवा. सांगून ठेव तू पकडलंय म्हणून. नाहीतर याला कधीच बाजार उठवला असता. काय बाजार उठवला असता तुमचं मी. हा मी ऐकलंय.
मी तर तुला आज जायला मदत करतोय, होय की नाही? जा जा. हा जाणारच आहे मी. माझा मूड नाही आता म्हणून यांनी धरून ठेवलं. सोडलं असतं ना मग दाखवलं असतं. सोड ना येतो नंतर. हा निघतोय. निघ. हॅलो. अगं ऐक ना, आपल्याकडे ना एक जण गणपती घ्यायला आलेत आणि ते विचारतात की आपले रंग इको फ्रेंडली आहेत का म्हणून. अगं हो आई, आपले सगळे गणपती इको फ्रेंडलीच आहेत. हो का? बरं तुला यायला किती वेळ आहे? निघेनच मी थोड्या वेळात. हा बरं चालेल. बरं आमच्याकडचं सगळं इको फ्रेंडलीच आहे असं आत्ताच माझी मुलगी म्हणाली. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला कसली मूर्ती हवी आहे, म्हणजे डिझाईन कसलं हवं आहे, वस्त्राचे रंग कसले हवेत ते सांगा. माझी मुलगी येतच असेल एवढ्यात. तोवर तुम्ही चहा घेता का? थांबा मी आलेच. अरे वा, कामं आवरली वाटतं. हो. मी शेखर, अर्पिता तो मिस्टर. हो माहिती आहे मला. माझं नाव गौरी. वा वा, छान नाव आहे गौरी. त्या ज्या मॅडम आहेत ना त्यांचं नाव पद्मिनी, माहिती आहे ना? हो का? नाही ते नव्हतं माहिती मला. पण आज एक गोष्ट चांगली झाली आहे, म्हणजे तुमच्या हातून का होईना त्या पाणी प्यायले. त्यांना कसं तू अशी चांगली वाटलीस, छान वाटलीस, म्हणजे आपलीशी वाटलीस त्यांना तू. हा काय गोळ्या घेतलेल्या ना, नाही म्हणजे काही होऊ शकलं असतं, पण त्या बरं आलं पाणी प्यायला. त्यांची कंडिशन थोडीशी अनस्टेबल आहे ना म्हणून, बाकी काही नाही. पहिल्यांदा ती म्हातारी का म्हणताय तुम्ही? आई म्हणा ना, नाहीतर मॅडम. नाही आमच्या घरातल्या ती आईसारखीच आहे. पण म्हणजे ती पूर्वी नाही काय पद्धत होती, आईला म्हातारी म्हणायची, म्हणजे ही आमची म्हातारी म्हणून आपलं म्हटलं. हा हा हा. एक काम होतं खूप महत्वाचं आणि आजच करायचंय. अर्जंट आहे थोडस. काय? ते ह्या बँकेच्या कागदावर आहेत ना, त्या मॅडमच्या सह्या हव्या होत्या. या घरातली जेवढी बँकेची कामं आहेत ना ती सगळी अभिदादांनी माझ्यावर सोपवलीत म्हणून. अच्छा. हा तू मॅडमची सही करून घेऊन येतेस का? मी? हो. नाही म्हणजे त्यांना तू कशी आपलीशी वाटलीस, छान वाटलीस म्हणून ते ऐकतात ना तुझं, म्हणून म्हटलं. कसं आहे, हे अर्जंट आहेत, हे पेपर्स आज बँकेमध्ये सबमिट करायचे आहेत ना म्हणून. म्हणजे अभिदादाचा स्वभाव तुला माहितीच आहे, जर हे आज काम नाही झालं ना तर माझं काही खरं नाही म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हा ठीक आहे आणते. हा व्हेरी गुड. नाही म्हणजे छान छान, वा वा, ते काम झालं पाहिजे ना. ती मॅडमची सई पद्मिनी. या मी तिथे बाहेर आहे. हा हा छान.